नमस्कार. इयत्ता 7वी आपलं आता चौथं चॅप्टर चालू होत आहे आणि चौथं चॅप्टर काय आहे? अँगल अँड पेअर ऑफ अँगल्स. आता अँगल्स म्हणजे माहिती आहे कोण? पहिल्यांदा तुम्हाला कोण वाचता पण यायला पाहिजे, हे पण माहीत पाहिजे का कोण किती प्रकारे वाचता येतो, कोणाला किती शिरोबिंदू असतात, व्हर्टेक्स कोणता राहतो. तर पहिल्यांदा ते मी सांगून देतो. कोणता पण आपण अँगल म्हटलं तर तो 3 अक्षरी पण वाचता येतो, 1 अक्षरी पण. जसं इथं अँगल ABC या प्रकारे अँगल ABC हे 3 अक्षरी. व्हर्टेक्स कोणता आहे? तर B हा त्याचा व्हर्टेक्स आहे. म्हणजे या B पासून 2 रे तयार झालेले आहे. एक म्हणजे BA या ठिकाणी पहा BA आणि दुसरे म्हणजे काय BC. या 2 रे कुठून तयार झालेले आहे? B पासून. आणि म्हणून B जवळ काय अँगल तयार झालेलं आहे आपण असं म्हणतो. आणि अँगलचं नाव कसं? अँगल ABC. नंतर अँगल CBA असं पण वाचू शकतो. आणि जर 1 अक्षरी वाचायचं असेल तर काय वाचतो आपण? अँगल B. तर ही आपल्याला प्राथमिक माहिती आधी पण माहीत आहे. आता आपण काय शिकणार या प्रकरणामध्ये सुरुवातीला? तर इंटेरियर अँड एक्सटेरियर ऑफ अँगल म्हणजे काय? अंतर्भाग आणि बाह्यभाग कोणाचा. तसं पाहिलं त्रिकोणाला पण अंतर्भाग बाह्यभाग असतो व चौकोनाला पण असतो. आपण पहिल्यांदा काय करतो आहे आता अँगलच्या बाबतीत पाहतो आहे. अँगल जर आपण विचार केला तर या 2 रे असतात पहा. BC ही रे आपण किती पण वाढवू शकतो. तसंच BA म्हणजे B पासून A कडे किती पण आपण वाढवू शकतो. पण या दोन्ही रेच्या ज्या आतील भागामध्ये बिंदू असतील, असंख्य बिंदू राहतात. या आपण म्हणतो प्रतलामध्ये असंख्य बिंदू राहतात, त्याच्यामध्येच आपण एक अँगल काढलेला आहे. म्हणजेच त्या बिंदूचं विभाजन झालं. मग अँगलमुळं काय झालं? त्या बिंदूचं विभाजन झालं. काही बिंदू आतील भागात राहिले, काही मात्र बाह्य भागात राहिले. तर आतील भागातील कोणते बिंदू आहे? या ठिकाणी जसं पॉईंट PQRST यालाच काय म्हणतात? पॉईंट्स इन द इंटेरियर ऑफ द अँगल. म्हणजे अँगल ABCच्या अंतर्भागातील बिंदू कोणते येते? पॉईंट P, पॉईंट Q, पॉईंट R, पॉईंट T, पॉईंट S या पद्धतीने. तसंच काही बाहेर पण राहतील मग आतील भागात सोडून, जसं आपण घराबाहेरचे असं विचार जर केला तशाच पद्धतीने. तर बाह्य भागामध्ये कोणते पॉईंट आहे? X, Y, Z असंख्य पॉईंट राहतात बरं का. आपण इथं मोजकेच लिहिले म्हणजे एवढंच राहतात असं नाही, असंख्य पॉईंट राहतात. फक्त आपण काही नावं दिले पॉईंट X, Y, Z. मग तेच काय? पॉईंट्स इन द एक्सटेरियर. ते बाह्य भागातले बिंदू. पण काही बिंदू असे का जे त्या अँगलवर पण राहतात, अँगलवर म्हणजेच अँगलच्या बाजूंवर आपण म्हणतो तसं. म्हणजेच ही बाजू जी आहे BC, ही बाजू कोणती आहे? BA, आर्म म्हणतो आपण त्याला. तर त्यावर सुद्धा असंख्य बिंदू राहतात. जसं आपण ABC हे पॉईंट म्हटलं तर त्या आर्मवरच आहे. आणि अजून पण एक्स्ट्रा लिहिलेले मी ते कोणते? L आणि M म्हणजेच पॉईंट CLM. तसंच ABC हे पण त्या अँगलवरच राहतात, म्हणजे त्या बाजूंवरच राहतात म्हणून ते पण. तर त्यांना काय म्हणतात? पॉईंट्स ऑन द अँगल. मग या पद्धतीने अंतर्भाग, बाह्यभाग आणि त्या कोणावरील बिंदू म्हणजे कोणताही अँगल आपण काढला तर त्याच्या अंतर्भागात काही बिंदू असतात, काही बिंदू बाह्य भागात असतात आणि काही त्या अँगलवर असतात. तर हा याच्यातला पहिला भाग. आता याच्यातला दुसरा भाग पाहू आपण. आता पुढचा जो भाग आहे तो काय पहा? तो म्हणजे ॲडजसंट अँगल. ॲडजसंट म्हणजे आपण लगतचे कोण म्हणतो. लगतचे म्हणजे शेजारचे. आपण पण पहा काय वेळेस काय जर 2 घरं असेल तर एक कॉमन भिंत राहते दोघांमध्ये. इकडून पण काही लोक राहतात, तिकडून पण राहतात, पण एक कॉमन वॉल राहते, कॉमन भिंत असते. मग थोडक्यात काय अशाच प्रकारचे 2 अँगल, पण त्यांचे इंटिरियर मात्र वेगवेगळे पाहिजे. इंटिरियरमध्ये काहीही कॉमन नाही पाहिजे. मग जसं इथं पहा अँगल ABC हा समजा मोठा अँगल आहे, पण त्याचे 2 भाग कोणामुळे झाले? रे BDमुळं. बरोबर, रे BDमुळं ABCचे 2 भाग झाले. पण तो रे BD हा त्यांचा कॉमन आर्म झाला, कॉमन रे, आणि त्याच्यामुळे 2 भाग झालेले. त्यांचे इंटिरियर काय झाले? सेपरेट झाले. सेपरेट कॉमन व्हर्टेक्स आहे, कॉमन आर्म आहे, पण इंटिरियर कसे आहे? सेपरेट. तर अशा प्रकारच्या अँगलला म्हणतात ॲडजसंट अँगल. मग कोणकोणते अँगल आहे ॲडजसंट? इथं मी या ठिकाणी असं लिहू शकतो अँगल ABD, अँगल ABD अँड अँगल CBD आर ॲडजसंट अँगल. ॲडजसंट म्हणजेच लगतचे कोण. मग तसंच दुसऱ्यामध्ये पण पहा बरं, एक कॉमन आर्म पाहिजे. म्हणजे याचं वैशिष्ट्य काय? कॉमन आर्म पाहिजे, सामायिक एक भुजा पाहिजे आणि इंटिरियर मात्र वेगळे पाहिजे आणि व्हर्टेक्स तर एकच पाहिजे, कॉमनच पाहिजे. इथं पण पहा अँगल PQRचे 2 भाग झालेले. Q हा व्हर्टेक्स होता, तर QK
ही जी रे दिसते तिने काय केलं, अँगलचे दोन भाग केले असं पण म्हणू आपण. आणि ह्या दोघांचे इंटिरियर पण वेगळे. मग दोन अँगल असे, एक म्हणजे PQK आणि RQK. हे दोन्ही अँगल असे का ज्याच्यामध्ये एक आर्म कॉमन आहे आणि एक वर्टेक्स आहे, म्हणजे कॉमन वर्टेक्स आहे. तर अशा दोन्ही अँगलला परत काय म्हणतात तर ॲडजसंट अँगल. म्हणून इथं नावं काय होतील मग, अँगल PQK आणि दुसरा कोणता अँड अँगल RQK. तर या पद्धतीने मला लक्षात ठेवा, ही जोडी राहते, पेअर म्हणजे जोडी राहते, म्हणजे एकच ॲडजस्टन नाही राहणार, त्याला जोडी कोणतं राहीलच, फक्त कॉमन आर्म पाहिजे. हे एवढं लक्षात ठेवा, कॉमन आर्म आणि एकच वर्टेक्स असेल तर अशा प्रकारचे दोन अँगल आणि इंटेरियर मात्र काय पाहिजे, सेपरेट. तर त्यांना काय म्हणायचं मग, ॲडजसंट अँगल. आता याच्या पुढचा भाग पाहू. आता जो पुढचा भाग आहे तो आहे कॉम्प्लिमेंटरी अँगल. मग पुढचा टाईप म्हणजेच पेअर ऑफ अँगल्समधला पुढचा टाईप जो आहे तो काय आहे बरं, कॉम्प्लिमेंटरी अँगल. त्याला मराठीमध्ये कोटिकोन म्हणतात. कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे कोटिकोन. मग याचा अर्थ काय पहा, जेव्हा दोन कोणांच्या मापांची बेरीज, दोन कोण बरं का, त्यांच्या मापांची बेरीज किती राहते तर 90 डिग्री. द सम ऑफ मेजर ऑफ टू अँगल इज 90 डिग्री, देन दे आर कॉल्ड कॉम्प्लिमेंटरी अँगल. इफ द सम ऑफ मेजर ऑफ टू अँगल्स इज 90 डिग्री. 90 डिग्री म्हणजे बेरीज 90, दोन कोणांची सेपरेट बेरीज जर किती आली, दोन्ही मिळून किती आली 90 अंश, तर त्यांना काय म्हणायचं, कॉम्प्लिमेंटरी अँगल. आता हे बघा, ह्या आपण इतक्यात ॲडजसंट अँगल पाहिलं पाहिजे, ॲडजसंट. आता या ठिकाणी ह्या दोन्ही कोणांची बेरीज 90 आहे. हा, हे ॲडजसंट आहे पण ते कॉम्प्लिमेंटरी पण आहे, ॲडजसंट पण आहे आणि कसे कॉम्प्लिमेंटरी. कारण एक 60 दुसरा 30 म्हणजे दोघांची बेरीज किती झाली 90. फक्त इथं काय महत्त्वाचं आहे का दोन अँगल पाहिजे आणि ज्यांची बेरीज किती पाहिजे, पण बेरीज केल्यावर 90 अंश यायला पाहिजे. जसं या ठिकाणी पण पहा, एक अँगल 70 डिग्री दिसतोय तुम्हाला, एक किती आहे 20 डिग्री. आणि या दोघांची पण बेरीज केली म्हणजेच अँगल XYZ प्लस अँगल मेजर अँगल म्हणून आपण, मेजर अँगल XYZ प्लस मेजर अँगल LMN. आणि या दोन्ही अँगलची बेरीज केली म्हणजे 70 + 20 तर किती येईल, आली 90 डिग्री. 90 डिग्री आली म्हणजेच हे कसे कॉम्प्लिमेंटरी अँगल. मग देअरफॉर अँगल LMN अँड अँगल XYZ आर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. मग या पद्धतीने कॉम्प्लिमेंटरी म्हणजेच कोटिकोन तयार होतात ते. मी इथं पण कोणते दोन अँगल कॉम्प्लिमेंटरी एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी, इथं पण जोडी असते बरं का. पेअर ऑफ अँगल म्हणजे जोडी पाहिजे, एकटा कॉम्प्लिमेंटरी नाही राहणार. तुम्ही म्हणतील राईट अँगल तर 90 डिग्री आहे, मग तो राहील का, राईट अँगलला जोडी कोणता पाहिजे, मग 0 डिग्री लागेल मग, आहे का नाही. म्हणजेच थोडक्यात दोन जणं पाहिजे, जोडी पाहिजे, जोडी असेल तरच. मग या ठिकाणी कोणते अँगल, अँगल ABD आणि त्याचा जोडीदार कोण अँड अँगल CBD. तर हे दोन्ही अँगल कसे आहे तर कॉम्प्लिमेंटरी अँगल. तर कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय, परत एकदा म्हणजे बेरीज किती पाहिजे दोन अँगलची 90 डिग्री, हे लक्षात ठेवा. तर आपण आज जो भाग पाहिला म्हणजेच पहिल्यांदा इंटेरियर पार्ट आणि एक्सटेरियर पार्ट ऑफ द अँगल, नंतर काय म्हणजेच इंटेरियर पॉईंट आणि एक्सटेरियर पॉईंट आणि ऑन द अँगल, पॉईंट्स ऑन द अँगल. नंतर पाहिलं आपण ॲडजसंट अँगल, एकच आर्म कॉमन असणारी आणि एकच वर्टेक्स पण इंटेरियर मात्र डिफरंट असणारे म्हणजेच सेपरेट असणारे, त्याला काय म्हणतो आपण ॲडजसंट अँगल. आणि आत्ता काय पाहिलं आपण कॉम्प्लिमेंटरी म्हणजे ज्या दोन कोणाची बेरीज किती 90 डिग्री. तर या 3 भागांवर एक्झरसाईज आहे, मग त्या एक्झरसाईज पूर्ण करा आणि मग आपण पुढचा भाग पुढच्या तासाला पाहू.